या देखील खेळाडूने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. आमदार चषकामधली मालिकावीराची कार जिंकून. पिंट्या अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतोय. हा देखील एक मोठा खेळाडू आहे डोंबिवली ग्रामीण परिसरातला. फुलटॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे मिड विकेटला. ऑफ साइडचा बॉल ऑन साइडला. मनगटातली ताकद इथे झोकली पिंट्या जोशीने. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि हात चौकार. हीच खरी खासियत आहे पिंट्या जोशीची. मनगटाचा खूप चांगला वापर तो करतो. बोटांची जादू अक्षरशः चेंडू फळीच्या ग्रिपवर त्याची नेहमीच पाहायला मिळते. तीच बोटांची जादू इम्रोज दाखवतो बॉलवर. परंतु यावेळेला फुलटॉस बॉलला अतिशय योग्य प्रत्युत्तर देत असताना बॅट्समन पिंट्या जोशी. या चौकारानंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 5. परंतु या टीममध्ये 2 मास्टर माइंड आहेत. एक जावेद आणि एक सचिन कदम. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना दिसतील. या खेळाडूंना माहिती आहे कुठल्या खेळाडूची स्ट्रेंथ काय आहे, वीक पॉईंट्स काय आहेत, कुठे फिल्डिंग लावली तर विकेट मिळू शकते, कुठल्या लेंथवर बॉलिंग केली जाऊ शकते. सातत्याने कानमंत्र दिले जातील सचिन आणि जावेद यांच्या माध्यमातून. बॉलर पुन्हा एकदा तयार इम्रोज. वेगवान बॉल यावेळेला कव्हर्सला खेळून काढला गॅपमध्ये. परंतु तिथे फिल्डर भरपूर वेगाने धावतात बॉल बाउंड्रीलाईनच्या दिशेने. अखेर 2 रन इथे मिळतील पिंट्या जोशीला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल पिंट्याला. अनुभव आहे पिंट्याकडे देखील. तत्पूर्वी 2 रन इथे मिळतात. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 7 वर. लक्ष्य आहे 64 रनचं. 64 टू विन. किंजल स्पोर्ट्स ट्रॉफी तथा उपसरपंच चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर डॉट बॉल येतोय इम्रोजच्या माध्यमातून. किंजल स्पोर्ट्स ट्रॉफी व उपसरपंच चषक आपण पाहतोय. अमरजी म्हात्रे साहेब पुरस्कर्ते आहेत. त्याचबरोबर विकास म्हात्रे जे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना होती किंजल ट्रॉफीची. पहिल्यांदा यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय आणि हा चौकार डोंबिवली ग्रामीण स्टारसाठी. धावसंख्या स्कोरबोर्डवर 11. 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. सुरुवात आता हळूहळू चांगली मिळायला लागलेली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला डोंबिवली ग्रामीण स्टारला. 11 रन झाले स्कोरबोर्डवर. लक्ष्य पार करायचं 64 रनचं. फायटिंग स्कोर तर निर्माण केला शेवटच्या क्षणाला. किरण 11 शिरवणे या संघाने. सचिन कदमने एक चांगली इनिंग पेश केली. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. आणि चांगल्या इनिंगच्या बदौलत एक चांगलं टार्गेट सेट झाल्यानंतर आता मैदानामध्ये सुरुवात चांगली मिळते डोंबिवली ग्रामीण स्टारला. बॅटिंग करत असताना पिंट्या जोशी. नॉन स्ट्रायकिंग एंडला केतन म्हात्रे. सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीजच्या कार जिंकणारा खेळाडू. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये म्हटलं तर काही हरकत नाही. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न होता फाईन लेग लॉंग लेगच्या दरम्यान. परंतु प्रयत्न फसतोय पिंट्याचा. आणि इथे मी म्हणेन तरबेज निघाला बॉलर. अतिशय योग्य टप्प्यावर बॉलिंग केली. फॉलो केलं बॅट्समनला. रूम नाही दिला आणि त्याचमुळे एक डॉट बॉलची समाप्ती होते. पहिलं षटक इथे संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर रन आहेत 11. नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा आकडा किती शुभ किती अशुभ दोन्ही टीमसाठी पाहावं लागेल. परंतु टीम मिटिंग सध्या होते. जास्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. कारण आज खुल्या गटातील तालुकानिहाय खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो. काल देखील शेवटचा सामना जो होता अगदी संध्याकाळच्या 17 संपन्न झाला. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे सर्व मॅचेस ज्या सेकंड फेरीच्या आहेत त्या कमीत कमी 4 ओव्हरच्या झाल्याच पाहिजेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की फटाफट क्रिकेट खेळा. वेळ थोडासा कमी घ्या. बॉलिंग मार्कवर. त्याचबरोबर लिजेंड आणि त्याचबरोबर मेंटॉर म्हणून आम्ही ज्यांची ओळख नेहमीच सातत्याने करून देतो असे लिजेंड खेळाडू नाना पवार लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. प्रवीण दुगाळे यांच्या माध्यमातून देखील त्यांचं सहर्ष स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज सागर मांडवकर यांचा आवाज थोड्याच वेळात तुमच्या समोर आम्ही घेऊन येऊ. प्रवीण दुगाळे यांना तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकलं आणि ही आमची कॉमेंट्री टीम आपलं मनोरंजन करत असताना या स्पर्धेमध्ये भरपूर समालोचक आपल्याला पाहायला मिळाले प्रत्येक दिवशी.
फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, मिड ऑनला फिल्डिंग चांगली होते, रन इथे मिळणार नाही केतन म्हात्रेला. धडाके बंद खेळी करण्यासाठी जाणला जातो केतन म्हात्रे, परंतु सध्या जर आपण पाहिलं 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेत 11. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला डॉट बॉल तुषार पवारच्या माध्यमातून. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे केला जाईल सचिन कदम यांच्याकडून. वेगवान बॉल, वेगवान प्रत्युत्तर, मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे, तो थोडासा वाईड जातोय बॉल अडवण्यासाठी. तत्पूर्वी एक रन इथे कंप्लीट केली जाईल केतनच्या माध्यमातून. सिंगलवर भरोसा आणि त्यामुळे या ग्राउंडवर जर सिंगल डबल येत असतील तर तितकीशी हानी होणार नाही, हे तितकंच खरं आहे. या ग्राउंडवर चौकार षटकार अपेक्षित असतात प्रेक्षकांना आणि तसं घडतं देखील. भरपूर षटकार या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. कांचन पालकर सातत्याने त्याची माहिती दर दिवशी आपल्यापर्यंत पोहोचवतात. एक रन इथे मिळते केतनला. पिंट्या जोशी पुन्हा एकदा तयार. यावेळेला फटका चांगला आहे ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा मनगटातली ताकद झोकून दिली, एक आगळा वेगळा फटका फ्लिक केला ऑन साइडला. 6 धावांसाठी षटकार. हा आहे पिंट्या जोशी, अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतोय, टीमचा कॅप्टन. आणि ज्या कॅप्टनने पहिल्या इनिंगमध्ये रन केले सचिन, अगदी तशीच कॅप्टन इनिंग इथे पेश करत असताना पिंट्या जोशी आपल्या टीमसाठी एक षटकार त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18. वेगवान बॉल खोदून काढलाय, बॅकवर्ड पॉइंटला 2 फिल्डर धावत आहेत बॉलच्या मागे. जोपर्यंत बॉल अडवला जाईल जावेदच्या माध्यमातून तोपर्यंत 2 रन. पिंट्याच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 20. 20 रन ऑन स्कोर बोर्ड. रन करायचे 64, त्यामुळे अजूनही 44 रनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. फटाफट क्रिकेट. किंजल ट्रॉफी तथा उपसरपंच चषक तुम्ही अनुभवताय. यावेळेला वेग, टप्पा, दिशेवरचं नियंत्रण, फॉलो थ्रू, रिलीज ऑफ द डिलिव्हरी सर्व काही चांगलं पाहायला मिळालं. बॉलर तुषार पवारच्या माध्यमातून आतापर्यंत त्याने बॉल टाकलेले आहेत 5, रन खर्च केलेले आहेत 8. माफ करा 9 रन. रन झालेले आहेत 20-20. यावेळेला फटका हवेत खेळलाय. पुन्हा एकदा बॉल टर्न होईल पॉइंटच्या दिशेने, जावेद बॉल पर्यंत जाईल. तत्पूर्वी एक रन इथे मिळते पिंट्याला. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन झालेले आहेत 21. विदाउट लॉस टीम डोंबिवली ग्रामीण स्टार. तर 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 18 बॉलमध्ये 43 रनची आवश्यकता. वेलकम बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपलं किंजल ट्रॉफी तथा उपसरपंच चषकामध्ये. तेजस म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली गेली. विशाल जितेकर अगदी बंधूप्रमाणे त्यांच्या पाठीशी दरवर्षी या स्पर्धेमध्ये. आणि यावर्षी या स्पर्धेमध्ये क्रीडांगण बदललं गेलं. छोटंसं मैदान, परंतु खूप देखणं असं मैदान. प्रेक्षक हळूहळू येत आहेत, परंतु प्रेक्षकांना विनंती आहे मास्क, हँड सॅनिटायझरचा वापर करत राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि जेणेकरून आपण घरी बसून जर ही स्पर्धा पाहिली तर ते या स्पर्धेसाठी खूप चांगलं होईल. लाईव्ह टेलिकास्ट केले जाते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. स्क्वेअर ऑफ द विकेट इथे खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन इथे कंप्लीट केली जाईल पिंट्या जोशीच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 22. 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचे. 22 रन स्कोर बोर्डवर झालेत. अमरेश आलाय बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 3 मध्ये. पुन्हा एकदा केतनचा फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे अयूब.
एक रन इथे कंप्लीट करतोय, दुसरा रनचा प्रयत्न आणि इथे 2 रन यशस्वीरित्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा लेझीनेस तिथे दाखवला. आळस हा माणसाचा शत्रू आपण नेहमीच ऐकलंय, हा सुविचार आणि तोच इथे स्पष्ट होत असताना 2 रन इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन केतन मात्रे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता स्कोअर बोर्डवर 24. 40 रनची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 16 बॉलचा खेळ शिल्लक. हळूहळू दबाव वाढतोय डोंबिवली ग्रामीण स्टारवर. मोठे फटके येण्याची नितांत आवश्यकता. येथे आलेत तरच मॅच मध्ये प्रभाव टाकू शकतो डोंबिवली ग्रामीण स्टार. फुलटोस बॉल ऑन साइडला खेळून काढलाय मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॅट्समन केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. तर चांगला स्ट्रोक केतन मात्रेच्या बॅट मधून मॅन फ्रॉम वाकळण आणि त्याच्या बॅट मधून या 4 रन नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर. लक्ष्य पार करायचं आहे 64 रनचं. अमरेश आलाय बॉलिंग मार्कवर. एक चौकार त्याच्या ओव्हरमध्ये केतन मात्रेच्या बॅटमधून 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. ओरपिच बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे मिळेल. केतनला दुसरा रनचा प्रयत्न पिंट्या जोशी करत असताना फक्त 1 रनवर समाधान. हळूहळू ठाणे संघाने म्हणजेच किरण 11 शिरवणे संघाने देखील या मॅच मध्ये पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. त्याचं कारण मोठे फटक्यांचा अभाव इथे पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. एका चौकारानंतर फक्त सिंगल ने स्ट्राइक रोटेट होत असताना याला पुन्हा एकदा स्वीप केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला आयुबचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1च रन. मगाशी थोडंसं लेझीनेस दाखवलं, आळस दाखवला, परंतु या बॉलवर मात्र रन वाचवले आपल्या टीमसाठी 3. त्यामुळे अख्तर शेख भरपूर खुश या फिल्डिंगवर. 1च रन इथे मिळते. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. 34 रनची अजूनही आवश्यकता. बॉल शिल्लक आहे 13. 13 बॉलमध्ये 34 रन हे समीकरण. केतन मात्रे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला फटका चांगला आहे केतन मात्रेच्या बॅट मधून. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 6 आणि हा षटकार. तर या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. केतन पाटील आरिवलीचे नाईट स्पर्धेचे आयोजक आहेत. त्याचबरोबर अभिषेक पाटील, प्रशांत पाटील गुळसुंदे आणि प्रल्हाद ठाकूर यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं मनपूर्वक आभारी आहोत. शिरडोनचे आयोजक आहेत. शिर्डीवरून माफ करा हे लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर अमरेश या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर आलाय षटकार केतन मात्रेच्या बॅटमधून आणि अजूनही या मॅच मध्ये आव्हान कायम आता दोन्ही संघाचं. बारा बॉल आणि या मॅच मध्ये 28 रनची आवश्यकता. रिक्वायर रन रेट 14. या ग्राउंडचा विचार केला तर सेट बॅट्समनसाठी हा रिक्वायर रन रेट तितकासा महत्त्वाचा नाहीये. दोन्ही बॅट्समन आता सेट झालेले आहेत. जवळपास 18 बॉल संपलेले आहेत. दोन्ही बॅट्समनने खूप बॉल फेस केले. त्यामध्ये पिंट्या जोशीने 11 बॉल फेस केले, तर बॅट्समन केतन मात्रेने आतापर्यंत 7 बॉल फेस केलेले आहेत. त्यामुळे सेट बॅट्समन आहेत आणि फटाफट क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 बॉल आवश्यक असतात तुम्हाला सेट होण्यासाठी, कारण 4 ते 5 ओव्हरच्याच मॅचेस ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळवल्या जातात. त्यामुळे सेट बॅट्समनसाठी येणाऱ्या 12 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता. महागिरी एक्सप्रेस इम्रोज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 12 बॉल 28 रन. पहिला बॉल इम्रोजचा. पहिला बॉल पिंट्या जोशीने उडवलाय ऑन साइडला.
लॉंग ऑनचं क्षेत्र तेवढं लांब आहे या ग्राउंडचं आणि अखेर पहिल्या बॉलवर विकेट पिंट्या जोशी. बॅक टू द पॅव्हिलियन. तर पहिला झटका कॅप्टन पिंट्या जोशी ते आउट होत असताना नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय जितू शेलार, मॅन फ्रॉम खंबालपाडा. पहिला झटका बसलाय डोंबिवली ग्रामीण स्टार या संघाला. जितू शेलार आता नवीन बॅट्समन ग्राउंडवर चाललाय. लक्ष्य पार करायचंय 64 रनचं. 28 रनची आवश्यकता. केतन मात्र जोपर्यंत ग्राउंडवर आहे या रन होऊ शकतात आणि याची माहिती नक्की सचिनला आहे, जावेदला आहे, त्यामुळे वारंवार फिल्डिंगमध्ये बदलाव. इम्रोज पाहूया कशी बॉलिंग करतोय. पहिल्या बॉलवर मिळालेली आहे एक विकेट, त्यामुळे ही विकेट संजीवनी देणारी ठरेल का टीम किरण 11 शिरवणेला. मातब्बर दोन्ही संघ, एक ठाणे परिसरातील खेळाडूंचा भरणा असलेला संघ किरण 11 शिरवणे, दुसऱ्या बाजूला डोंबिवली कल्याण परिसरातील खेळाडूंचा भरणा असलेला संघ कल्याण डोंबिवली ग्रामीण स्टार. बॉलर पुन्हा एकदा तयार. इम्रोज पहिल्या बॉलवर विकेट. 11 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता. केतन मात्रे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. फुलटोस बॉल होता आणि यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला जावेदच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग. फक्त 1 रन मिळेल केतनला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 37 या आकड्यावर. 10 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता. जितू शेलार स्ट्रायकिंग एंडला. 10 बॉल 27 रन. 4 षटकारांचा हा सामना येऊन ठेपलाय, कारण या मैदानावर षटकाराचीच भाषा बोलली जाते. बॉल तयार. इम्रोज गती थोडीशी कमी केली, बीट केलं जितूला. सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल. डॉट. चांगली लाईन आणि लेंथ बॉलिंगमध्ये इम्रोजची. व्हेरिएशन, गती परिवर्तन इथे दाखवत असताना प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं तुमच्याकडे असलेलं व्हेरिएशन, आणि त्याच्या जोरावर तुम्ही बीट करू शकता बॅट्समनला. ते चित्र इथे दिसलंय. चांगली बॉलिंग. 3 बॉल आतापर्यंत टाकलेत, फक्त 1 रन. 28 करायचे होते, आता रन करायचे 27. फुलटोस बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आहे. जोपर्यंत बॉल अडवेल तोपर्यंत 1 रन इथे जितू पूर्ण करतोय. त्याचं खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता स्कोर बोर्डवर 38. 26 रनची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत किरण 11 शिरवण्यासाठी. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत कल्याण डोंबिवली ग्रामीण स्टार साठी. 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 26 रनची आवश्यकता. या मॅच मध्ये इम्रोज पुन्हा एकदा तयार. यावेळेला फटका चांगलाय. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 20 रनची आता आवश्यकता आहे या मॅच मध्ये. केतन मात्रे इन ऍक्शन. हा खेळाडू जोपर्यंत ग्राउंडवर आहे तोपर्यंत ही मॅच कल्याण डोंबिवली ग्रामीण स्टार साठी जिवंत आहे. जागते रहोचा आदेश देणारा हा षटकार. व्हाट अ शॉट. या षटकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 44 या आकड्यावर. 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि आता 20 रन करायचे आहेत येणाऱ्या 7 बॉलमध्ये. 7 बॉल 20 रन. केतन मात्रे स्ट्रायकिंग एंडला. हँड अँड आय कोऑर्डिनेशन त्या षटकाराने स्पष्ट दिसलं. बॉलवरची नजर किती तीक्ष्ण आहे ते या स्ट्रोकने दाखवलं. बॅटवर जसा बॉल आला मोहर लागली होती षटकाराची. केतन मात्र स्ट्रायकिंग एंडला. बॉल तयार. इम्रोज ओरपिच बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल टर्न होतोय. रन पाहूया किती मिळत आहेत आणि अखेर बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि हा चौकार. शेवटच्या ओव्हरमध्ये
16 रनची आवश्यकता. 6 बॉल 16 रन हे समीकरण येऊन पोहोचले आता या मॅच मध्ये. सहा बॉल मध्ये आता रन करायचे आहेत 16 आणि ही स्पर्धा तर अशी सुरू राहील. परंतु येणाऱ्या 15, 16 आणि 17 डिसेंबरला महाराष्ट्रामधली आणखीन एक मोठी स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. 70-70 प्रेझेंट्स मुंबई क्रिकेट बिग बॅश लीग. येणाऱ्या 15 तारखेला, 16 तारखेला आणि 17 डिसेंबरला ही स्पर्धा होईल. 5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये आहे. 12 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. कोलकाता पासून गुजरात पर्यंत संपूर्ण खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. उमर 11, उमेश 11, डोंबिवली ग्रामीण स्टार, ट्रायडंट 11, नवी मुंबई, 11 वॉरियर्स दुबई, त्याचबरोबर विनर स्पोर्ट्सच्या नावाने एक 11 वॉरियर्सचा संघ खेळताना दिसेल. असे ताकदवान संघ त्या स्पर्धेमध्ये उतरतील. उमेश 11 कार, सँडी एसपी दादर हा संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. विक्रोलियन्स विक्रोळी हा संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. आणि ती स्पर्धा येणाऱ्या 15, 16 आणि 17 डिसेंबरला खेळवली जाईल. परंतु प्रेक्षकांना विनंती आहे, ती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहायचं आहे फक्त 70-70 वर. पहिला बॉल फुलटोस होता आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर जाळ्यामध्ये अडकलाय. बॅट्समन जीतू शेलार कव्हर पॉइंटला कॅच देऊन आउट. पुन्हा एकदा सामन्यामध्ये चित्र बदललंय. दोन्ही संघ आता लढतायत, एकमेकांशी नडतायत आणि जिंकण्यासाठी घडतायत असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ केला दोन्ही संघाच्या माध्यमातून, जितूच्या बॅटमधून फक्त 1 रन आली, तो आउट होऊन पॅव्हलियनच्या दिशेने नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय. विक्रांत, विक्रांत पाटील या बॅट्समनने प्रहार ट्रॉफी अक्षरशः गाजवली मागच्या वर्षीची. प्रहार चषकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली. अशाच सिच्युएशन मध्ये त्याने रन केल्या होत्या. मला वाटते सँडी एसपी दादरच्या विरुद्ध तो सामना जिंकून दिला होता डोंबिवली ग्रामीण स्टारला. सहा बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता असताना तो सामना जिंकून दिला होता 4 षटकार खेचत. विक्रांतने तशीच बॅटिंग विक्रांत या मॅच मध्ये करेल का हे देखील पाहावं लागेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत. अजूनही 16. काल 5 बॉलमध्ये 37 रन देखील या ग्राउंडवर झालेले आहेत आणि आज 5 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता या ग्राउंडवर आहे. बॅटिंग करणारा संघ कल्याण डोंबिवली ग्रामीण स्टारला. बॉलिंग मार्कवर लखन. फुलर लेनचा बॉल होता लखनचा. कव्हर्सला दिशा दिली. विक्रांतने 1 रन इथे कंप्लीट करतोय आणि केतनने थांबवलंय विक्रांतला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवर आकार घेत असताना रन झालेत 49. 4 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एक सामना सुपर ओव्हरच्या स्वरूपात संपन्न झाला आणि ती मॅच सुपर ओव्हरमध्ये जिंकली गावदेवी गावठाण संघाने. आणि तो देखील सामना कालच्या दिवसातला दुसरा सामना होता. याचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागेल. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये रन करायचे आहेत. कांचन आम्हाला माहिती देतात 15. 4 बॉल 15 रन. हळूहळू हृदयाचे ठोके आता वाढायला सुरुवात झालेली आहे. दोन्ही टीमचा विचार केला तर, समर्थकांचा विचार केला तर, कारण ठाणे परिसरातून भरपूर समर्थक प्रेक्षक मॅच बघतायत. डोंबिवली परिसरातून भरपूर प्रेक्षक मॅच बघतायत. कुठला संघ जिंकेल? किरण 11 शिरवणे की कल्याण डोंबिवली ग्रामीण स्टार? 4 बॉल 15 रनची आवश्यकता. ओव्हर पिच बॉल आणि केतनच्या बॅटमधून फटका. धमाकेदार स्ट्रोक. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 6. हा षटकार. परिस्थिती अशी होती की कुठेतरी दोन्ही संघाला पराभव होण्याची भीती आहे. परंतु ज्या पद्धतीने केतन खेळतोय, नीडर बॅटिंग इथे करत असताना भीतीच नाहीये. 11 बॉलमध्ये 32 रनची खेळी आणि 3 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. आणि अगदी तसा खेळ केतन मात्र या मॅच मध्ये करत असताना
बॉल शिल्लक आहे 3 बॉलमध्ये रन करायचे आहेत 9. व्हॉट अ मॅच. प्रेक्षणीय सामना. 8 रन केले तर सुपर ओव्हरचा सामना इथे पाहायला मिळू शकतो प्रेक्षकांना. काल देखील दुसऱ्या मॅच मध्ये असं चित्र प्रेक्षकांना पाहायला मिळालं. 3 बॉल 9 रनची आवश्यकता. टीमची धावसंख्या 50 कंप्लीट झाल्यानंतर 55. लॉस ऑफ 2 विकेट. बॉल तयार. लखन एज आणि विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल गेला का नाही हे पाहावं लागेल. अंपायर चर्चा करतायत. रिव्ह्यू इथे कदाचित घेतला जाईल ऑनफिल्ड अंपायरच्याच माध्यमातून. सॉफ्ट सिग्नल तत्पूर्वी काय आहे याच्यावर देखील चर्चा करावी लागेल, कारण जे क्रिकेटचे रूल्स आहेत त्याच्यावर नक्कीच आम्ही चर्चा करतो. ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल काय आहे आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू काय घेण्यात आलाय. चर्चा होते. रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून. नॉट आउटचा इशारा आला. येस, ऑनफिल्ड अंपायरचा सॉफ्ट सिग्नल देखील नॉट आउट होता. परंतु मला असं वाटतं की खेळाडू वृत्ती दाखवणं जास्त गरजेचं असतं. ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट हा खेळ करता, खेळ खेळता. सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आता या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉलमध्ये रन करायचे आहेत 9. 8 रन केल्या तर मॅच होईल सुपर ओव्हर मध्ये टाय झाल्यानंतर. 2 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. या दुसऱ्या सामन्यामध्ये बॉल तयार. पुन्हा एकदा लखन समोर खेळतोय केतन. यावेळेला समोर टाकलेला बॉल ओव्हर पिच बॉल आणि बॉल पाठवलाय. हेलिकॉप्टर लँड होतोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. केतन मात्र ही इज ऑन फायर नाव. या षटकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 61 या आकड्यावर. आणि आता या मॅच मध्ये रन करायचे आहेत 3 जिंकण्यासाठी. टाय साठी 2. केतनने दाखवून दिले की तो काय आहे. दमदार बॅटिंग. 13 बॉल मध्ये 38 रनची धुवाधार इनिंग. म्हणूनच म्हटलं जातं तुम्ही कोण आहात हे स्वतः जवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या, त्यावेळेला जग तुम्हाला ओळखायला लागेल. तीन कार त्याच्या संपूर्ण क्रिकेट करिअरमध्ये मला वाटते. रतनबुवा स्मृती चषकातली कार, खार्डी आमदार चषकातली कार. जोवेली स्पर्धेतल्या 2 कार त्याने जिंकलेल्या आहेत आणि एक आमदार चषकातली कार. रतनबुवा स्पर्धेतलं स्वप्न त्याचं अजूनही अपुरं आहे. आणि येणारे बॉल शिल्लक आहेत आता मैदानामध्ये. 1 रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 3. 1 बॉल 3 रन हे समीकरण. टाय साठी 2. टाय झाला तर सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. व्हॉट अ मॅच. काय बॅटिंग केली आहे केतनने. दमदार खेळ आतापर्यंत. मन खुश करणारा खेळ इथे दाखवलाय केतनने. शेवटचा बॉल शिल्लक. मॅच मध्ये रन करायचे सामना जिंकण्यासाठी, निर्णायक विजयासाठी 3. सामना थोडासा फटाफट घ्या विनंती करतोय. रिदम कृपया तोडू नका. जिद्दी क्रिकेटर केतन दाखवले या इनिंगने ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत खेळ केलाय आणि तो सांगतोय देवा तुला किती परीक्षा घ्यायच्या त्या घे, परंतु मी जिंकल्याशिवाय माघार घेणार नाही. ही जिद्द त्याने दाखवली या मॅच मध्ये. विकेट जात होतो ते प्रेशर वाढत होतो तरी देखील एकटा लढला या मॅच मध्ये केतन मात्रे. शेवटचा बॉल शिल्लक. मॅच जर आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये.
खूप चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून. केतनचा फटका हवेत आहे, फिल्डर आहे डीप मध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतनने सामना फिरवला, केतनने मॅच जिंकून दिली डोंबिवली ग्रामीण स्टारचा. केतन हा ठरलाय या मॅचचा हिरो, नो डाऊट. वेल प्लेड डोंबिवली ग्रामीण स्टार. आणि हा सामना जिंकून दिलाय केतन म्हात्रे या खेळाडूने. वेल प्लेड बॉयज. हृदयाची धडधड अक्षरशः वाढली होती शेवटच्या स्ट्रोकवर. का हा मिस टाइम झालाय का, आणि खरोखर काय बॅटिंग केली आहे केतनने. यश मिळालंय कल्याण डोंबिवली ग्रामीण स्टारला. म्हणून सर्व प्रेक्षकांना आणि मी नवीन खेळाडूंना सांगेन की नशा करायची असेल तर ती कष्टाची करा. आजार झालाच तर तो यशाचा होईल. आणि आज चांगलं यश मिळालंय कल्याण डोंबिवली ग्रामीण स्टारला या मॅच मध्ये, कारण कष्ट केले शेवटच्या बॉल पर्यंत केतन म्हात्रेने. हॅडलक बॉईज, खूप चांगला खेळ तुम्ही देखील केला. किरण 11 शिरवणे, शेवटच्या बॉलवर हा संघ पराभूत झाला. असं वाटलं होतं की मिस टाइम झालाय स्ट्रोक केतनचा, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचला आणि हा सामना जिंकला. टॉस साठी यायचंय दोन्ही टीमचे कॅप्टन. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, रुपेश यादव यांच्या शुभ हस्ते केतन म्हात्रे याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. वेल प्लेड, खूप चांगला खेळ केतनने केला. टॉस साठी यायचंय. टॉस सार्थक 11 उरण आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण स्टार.